Welcome to free online classes of physics with Lambers. So, dear students, in our introductory lecture, first lecture, we studied about what is science, what is the long form of that science, what are the different branches of science, and also we try to find what is the history of science. म्हणजे सायन्सचा लॉंग फॉर्म, सायन्सच्या मेन ब्रँचेस, हिस्ट्री ऑफ सायन्स, त्यानंतर जनरल सायन्स आणि जनरल सायन्सच्या डिफरंट ब्रँचेस, ज्यामध्ये तुम्ही म्हटला होता क्वीन ऑफ सायन्स इज द मॅथमॅटिक्स अँड मदर ऑफ सायन्स इज द फिजिक्स. And who is the father of science? Italian physicist, astronomer, philosopher. Which one? Italia. Was the Galileo Galilei. Was the father of science. तर ह्या सगळ्या बेसिक माहिती घेत असताना आपल्या लक्षात आलं की जनरल सायन्सच्या डिफरंट ब्रँचेस आहेत. मॅथमॅटिक्स आहे, फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, अर्थ सायन्स आहे, बायोलॉजी आहे. आणि या प्रत्येक मॅथ्स असेल, फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, बायोलॉजी असेल, अर्थ सायन्स असेल, यांना देखील पुन्हा सब ब्रँचेस आहेत. आणि पुन्हा त्यामध्ये तुम्ही फिजिक्स आणि फिजिक्सची हिस्ट्री समजावून घेतला. आणि तुमच्या लक्षात आलं की फिजिक्सला आपण नेचर असं देखील म्हणू शकतो. पण मूळतः फिजिक्स ही जनरल सायन्सची एक ब्रँच आहे. जसं मॅथमॅटिक्स आहे, जसं केमिस्ट्री आहे, जसं बायोलॉजी आहे, तसंच फिजिक्स इज द ब्रँच ऑफ जनरल सायन्स. मग त्याला नेचर असं का म्हटलं? बिकॉज फिजिक्स इज नथिंग बट गेटिंग द नॉलेज अबाउट द नेचर. मग नेचरचं नॉलेज, नेचरमध्ये व्हेरियस ज्या फिनॉमिना होतात त्यांचं नॉलेज, त्यांचं एक्सप्लेनेशन, त्याचं अनालिसिस, इन्व्हेस्टिगेशन, ऑब्झर्वेशन, या सगळ्यांचा समावेश फिजिक्स मध्ये होतो. म्हणून फिजिक्सला नेचर असं देखील म्हटलं जातं. सो फिजिक्स इज द ब्रँच ऑफ जनरल सायन्स. माहित आहे तुम्हाला जनरल सायन्सच्या डिफरंट ब्रँचेस, त्यापैकी फिजिक्स ही एक ब्रँच which deals with study of nature and various natural phenomena. मी तुम्हाला नॅचरल फिनॉमिना विषयी बऱ्याच एक्झाम्पल सांगितलेले आहेत. प्लॅनेटरी मोशन म्हणजे सन भोवती डिफरंट प्लॅनेट्स आहेत, दे आर रिव्हॉल्विंग, इज अ नॅचरल फिनॉमिना. किंवा आकाशामध्ये विजा चमकतात, लाइटनिंग इन द स्काय, नॅचरल प्रोसेस. किंवा फॉर्मेशन ऑफ रेनबो, नॅचरल प्रोसेस. या सगळ्या प्रोसेसचं सिस्टमॅटिक, कॉम्प्रेहेन्सिव्ह इन्व्हेस्टिगेशन करायचं अँड एक्सप्लोरेशन ऑफ नॅचरल कॉजेस अँड इफेक्ट्स. हा लॉंग फॉर्म तुम्ही स्टडी केला सायन्स. तर या नेचर आणि व्हेरियस नॅचरल फिनॉमिना इन डेप्थ अँड डिटेल स्टडी केली जाते फिजिक्स मध्ये. त्याचबरोबर ऑब्जेक्ट्सचा स्टडी केला जातो अँड देअर बिहेवियर अंडर इन्फ्लुएन्स ऑफ डिफरंट फील्ड्स. म्हणजे या सराउंडिंग मध्ये जे ऑब्जेक्ट्स आहेत त्यांचा स्टडी, त्याचबरोबर त्यांचं बिहेवियर अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ डिफरंट फील्ड्स. मग कोणते डिफरंट फील्ड्स आपल्याला माहिती आहेत? आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फील्ड माहिती आहे, आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड माहिती आहे, आपल्याला मॅग्नेटिक फील्ड माहिती आहे. या डिफरंट फील्ड्स मध्ये त्या ऑब्जेक्टचा स्टडी आणि ऑब्जेक्टचं बिहेवियर कसं राहील यांचा स्टडी या फिजिक्सच्या ब्रँच मध्ये केला जातो. आणि त्याचबरोबर मॅटर अँड एनर्जी याचा स्टडी देखील फिजिक्स या ब्रँच मध्ये केला जातो. आणि आपल्याला माहिती आहे युनिवर्स आणि त्या युनिवर्सची टोटल एनर्जी इज इन द फॉर्म ऑफ मॅटर अँड एनर्जी. या दोन फॉर्म मध्ये उपलब्ध आहे युनिवर्सची टोटल एनर्जी. तर या 3 पॉइंटचा
जो स्टडी केला जातो तो जनरल सायन्सच्या ब्रँच मध्ये ज्याचं नाव आहे फिजिक्स. सो दिस फिजिक्स हॅज टू डोमेन्स, दोन फील्ड्स आहेत. देर आर टू डोमेन्स इन द स्कोप ऑफ फिजिक्स. फिजिक्सचा स्टडी करताना आपल्याला दोन प्रकारच्या फील्डचा किंवा दोन प्रकारच्या डोमेनचा स्टडी करावा लागतो. त्यातील पहिलं डोमेन जे आहे त्याला मॅक्रोस्कोपिक डोमेन म्हणतात. आता आपल्याला माहिती आहे पहिल्या लेक्चरमध्ये आपण मॅक्रोस्कोपिक आणि मायक्रोस्कोपिक याविषयी थोडक्यात माहिती घेतलेली आहे. इथं तुम्हाला आणखी एकदा सांगतो. मॅक्रोस्कोपिक म्हणजे काय? ज्या फिनॉमिना किंवा जे ऑब्जेक्ट्स आपण नेकेड आईज न बघू शकतो. मग आपल्या सराउंडिंग मध्ये ज्या पण काही फिनॉमिना होत असतील, फॉर एक्झाम्पल हाय टाइड्स आणि लो टाइड्स, ही देखील नॅचरल फिनॉमिना आहे. समुद्राला भरती येणे, समुद्राला ओहोटी लागणे हे बघू शकतो. किंवा आपल्या मूनचं अर्थ भोवती फिरणं ही देखील नॅचरल फिनॉमिना आहे. ह्या नॅचरल फिनॉमिना ज्या आपण नेकेड आईजने बघू शकतो, ह्या फिनॉमिना ह्या मॅक्रोस्कोपिक डोमेन्स मध्ये येतात. त्यामुळं मॅक्रोस्कोपिक डोमेन इन्क्लूड्स फिनॉमिना ऍट द लॅबोरेटरी लेवल. म्हणजे लॅबोरेटरी मध्ये 10th स्टँडर्ड पर्यंत तुम्ही ज्या काही एक्सपेरिमेंट केलेले आहेत त्या सगळे एक्सपेरिमेंट हे मॅक्रोस्कोपिक डोमेन मध्ये जातील. कारण त्या सगळ्या एक्सपेरिमेंटची रीडिंग असतील, तिथं होणारे सगळे फॅक्ट्स, कॉजेस हे तुम्ही नेकेड आईजने बघू शकता. त्याचबरोबर फिनॉमिना विच आर टेकिंग प्लेस टेरेस्ट्रियल, अर्थच्या सरफेसवर होणाऱ्या फिनॉमिना म्हणजे फॉर्मेशन ऑफ रेनबो ऑल्सो. आणि त्याचबरोबर ऍस्ट्रॉनॉमिकल फिनॉमिना म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे प्लॅनेटरी मोशन हे ऍस्ट्रॉनॉमिकल फिनॉमिना. त्यामुळे या प्रकारच्या फिनॉमिनाचा स्टडी ज्या फील्ड मध्ये किंवा डोमेन मध्ये केला जातो त्याला म्हटलं जातं मॅक्रोस्कोपिक डोमेन ऑफ द फिजिक्स. आता दुसरं कुठलं डोमेन आहे फिजिक्सचं? अर्थातच मायक्रोस्कोपिक डोमेन असणार आहे. सी हिअर, मायक्रोस्कोपिक डोमेन. आणि मायक्रोस्कोपिक म्हणजे काय? जे ऑब्जेक्ट्स आपण नेकेड आईजनी बघू शकणार नाही, ज्या फिनॉमिना आपण नेकेड आईजनी बघू शकणार नाही त्या. म्हणजेच मायक्रोस्कोपिक डोमेन इन्क्लूड्स ॲटॉमिक, मोलेक्युलर, न्यूक्लिअर लेवल फिनॉमिना. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे, सन माहिती आहे. सन मध्ये दोन प्रकारच्या केमिकल रिएक्शन्स होत आहेत, न्यूक्लिअर फ्युजन आणि न्यूक्लिअर फिशन. आणि या दोन केमिकल रिएक्शन्स मुळे सन मधून प्रचंड प्रमाणात एनर्जी इमिट होत आहे. ती आपल्या सर्व युनिव्हर्सला मिळत आहे, अर्थला देखील मिळत आहे. मग ह्या जे फिनॉमिना आहेत न्यूक्लिअर फिशन किंवा न्यूक्लिअर फिशन, ही न्यूक्लिअर लेवलची फिनॉमिना आहे. वी कॅनॉट सी दॅट फिनॉमिना. तर या प्रकारच्या जर फिनॉमिना तुम्ही स्टडी करायचे असतील तर तो स्टडी तुम्हाला फिजिक्सच्या मायक्रोस्कोपिक डोमेन मध्ये करावा लागेल. सो मायक्रोस्कोपिक डोमेन इन्क्लूड्स ॲटॉमिक लेवल फिनॉमिना, मोलेक्युलर लेवल फिनॉमिना किंवा न्यूक्लिअर लेवल फिनॉमिना. अशा पद्धतीनं फिजिक्स मध्ये कोणत्या कोणत्या पार्टचा स्टडी केला जातो. त्यानंतर फिजिक्सचे जे दोन मेन डोमेन्स आहेत ते. त्यानंतर फिजिक्स इज क्वांटिटेटिव्ह सायन्स. फिजिक्स हे क्वांटिटेटिव्ह सायन्स आहे मुलांना. जनरल सायन्सची ही एक ब्रँच आहे, बट फिजिक्स इज अ क्वांटिटेटिव्ह सायन्स. मीन्स या फिजिक्स मध्ये तुम्हाला व्हेरियस फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट करावं लागेल. म्हणून फिजिक्सला म्हटलं जातं फिजिक्स इज क्वांटिटेटिव्ह सायन्स वेअर व्हेरियस फिजिकल क्वांटिटीज आर मेजर्ड. त्यामुळं आपण आजच्या लेक्चरला फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय आणि त्याचं मेजरमेंट करायचं म्हणजे काय ह्याचा स्टडी करणार. सो लेट अस लर्न physical quantity and its measurement. First of all, we will clear what is a physical quantity. कारण आपल्याला आपण क्लिअर केलेलं आहे फिजिक्स हे क्वांटिटेटिव्ह सायन्स आहे की ज्यामध्ये व्हेरियस फिजिकल क्वांटिटीज आपल्याला मेजर करायला लागतील. सो लेट अस लर्न अबाउट द फिजिकल क्वांटिटी. सी हिअर, फिजिकल क्वांटिटी.
मुलांनो, फिजिकल क्वांटिटीच्या तुम्हाला 2 डेफिनेशन देता येतील. पण डेफिनेशन समजण्याबरोबर त्याचा मिनिंग आपल्याला समजून काही एक्झाम्पल्स देता आली, तुम्हाला समजून घेता आली, तर ते अधिक तुमच्यासाठी चांगलं राहील. सो फिजिकल क्वांटिटी इज नथिंग बट property of material body which can be measured. पहिली डेफिनेशन तुमच्या स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. Measurable property of a material body is called physical quantity. एक्झाम्पल घेऊ आपण. तुम्हाला सर्वांनाच क्रिकेटचा खेळ माहिती आहे. त्या क्रिकेटच्या ग्राउंडवर जो तुम्ही बॉल यूज करता, तो लोकल जर क्रिकेट तुमचा असेल तर टेनिस बॉल असेल, आणि इंटरनॅशनल क्रिकेट असेल तर तो लेदर बॉल असतो. आपण बॉल हा मटेरियल बॉडी घेऊया. आता ह्या मटेरियल बॉडीची त्या क्रिकेटच्या बॉलच्या अशा कोणत्या प्रॉपर्टीज आहेत की ज्या आपण मेजर करू शकतो? ज्या पण कोणती प्रॉपर्टी तुम्ही मेजर करणार त्या क्रिकेट बॉलची, ती प्रॉपर्टी म्हणजे ती फिजिकल क्वांटिटी असेल. कॅन यू गेस? क्रिकेट बॉल आणि त्याच्या कोणत्या प्रॉपर्टी आपण मेजर करू शकतो? ऑफकोर्स पहिल्यांदा तुम्ही त्याचं मास मेजर करा. मग जे मेजर करता, जी प्रॉपर्टी मेजर करता, त्या प्रॉपर्टीला फिजिकल क्वांटिटी म्हणायचं. मास मेजर करू शकता, त्याचा एरिया काढू शकता, सरफेस एरिया काढू शकता, फॉर्म्युला 4πr². त्याचा व्हॉल्यूम मेजर करू शकता, तो ज्या मटेरियल पासून बनलाय त्याची डेन्सिटी फाइंड आउट करू शकता, इजंट इट? त्याचं वेट मेजर करू शकता, त्याला थ्रो केलात तर त्याला स्पीड मिळेल, त्याला व्हेलॉसिटी असेल, त्याला डिस्टन्स किती कव्हर केलं ते मेजर करू शकता, त्याला मोमेंटम असेल, त्याला इम्पल्स असेल, तो काही वर्क डन करेल, त्याला एनर्जी असेल. तर या ज्या काही मेजरेबल प्रॉपर्टीज आहेत मटेरियल बॉडीच्या, त्या मेजरेबल प्रॉपर्टी म्हणजे फिजिकल क्वांटिटी. आणि या व्हेरियस फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट आपण फिजिक्स मध्ये करतो, म्हणून फिजिक्स हे क्वांटिटेटिव्ह सायन्स आहे. मुद्दामून म्हटलंय आपण, फिजिक्स इज अ क्वांटिटेटिव्ह सायन्स वेअर व्हेरियस फिजिकल क्वांटिटीज आर मेजर्ड. आणि आता तुम्हाला क्लिअर झालं की फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय. फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? मटेरियल बॉडीची मेजरेबल प्रॉपर्टी. आता मी तुम्हाला बरेच एक्झाम्पल सांगितले मेजरेबल प्रॉपर्टीची. क्रिकेट बॉल, त्या क्रिकेट बॉलच्या मेजरेबल प्रॉपर्टी, मला त्या क्रिकेट बॉलचं टेम्परेचर पण मेजर करू शकता तुम्ही. मग टेम्परेचर ही मेजरेबल प्रॉपर्टी आहे, म्हणून फिजिकल क्वांटिटी. त्याचं मास, त्याचा एरिया, त्याचं व्हॉल्यूम, डेन्सिटी, लाईक दॅट. So whatever may be, which one is measurable property, that is called as a physical quantity. The second definition for physical quantity, it is quite easy also. See here, a quantity which can be measured, isn't it? And with the help of which various physical happenings can be explained and expressed in the form of laws is called physical quantity. आता यासाठी आपण न्यूटननं जे ऑब्झर्व केलं ते समजावून घेऊया. ऍपलचं एक्झाम्पल, झाडावरून ऍपल खाली पडतं. आता ऍपल ही मटेरियल बॉडी झाली आणि त्या ऍपलचं झाडावरून खाली पडण्यामुळं न्यूटननं 3 गतिविषयक नियम आपल्याला सांगितले, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. मग त्यासाठी त्याला मेजर करण्यासाठी या क्वांटिटीच मेजर करावं लागलं. आणि ते मेजरमेंट करत असताना व्हेरियस फिजिकल हॅपनिंग, म्हणजे ते फ्रूट किंवा ते ऍपल खाली का पडलं, फिजिकल हॅपनिंग. त्या फ्रुट्सची डाऊनवर्ड मोशन जे आहे, दॅट इज द फिजिकल हॅपनिंग. त्याचं एक्सप्लेनेशन न्यूटननी दिलं आणि त्याच्या आधारे न्यूटननी व्हेरियस लॉज एक्सप्रेस केले. मग हे व्हेरियस लॉज एक्सप्रेस करताना किंवा त्या फिजिकल हॅपनिंगला एक्सप्लेन करताना काही क्वांटिटीचं मेजरमेंट करावं लागलं, ज्यामध्ये इनिशियल स्पीड असेल, फायनल स्पीड असेल, टाइम असेल, फोर्स असेल, ऍक्सलरेशन असेल, व्हेलॉसिटी असेल, व्हॉटएव्हर मे बी. या सगळ्या फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट करावं लागलं आणि त्या क्वांटिटीजनाच फिजिकल क्वांटिटी असं म्हणायचं. तर या दोन्हीपैकी कोणतीही एक डेफिनेशन तुम्ही लक्षात ठेवू शकता. फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय, इजंट इट? आता एक्झाम्पल घेऊया. ज्या फिजिकल क्वांटिटीचे तुम्हाला आता एक्झाम्पल सांगितले, क्रिकेटच्या बॉल बाबतीत सांगितलं.
क्रिकेटच्या बॉलच्या कोणत्या कोणत्या प्रॉपर्टी तुम्ही मेजर करू शकता. एक्झाम्पल घ्या. सी हिअर, लेंथ, मास, टाइम, डेन्सिटी, टेम्परेचर, व्हॉल्यूम, स्पीड, मोमेंटम, फोर्स, अजून बरीच लिस्ट अशी आहे ज्या मटेरियल बॉडीजवळ मिजरेबल प्रॉपर्टीज असतील अशा. तर या सगळ्या मिजरेबल प्रॉपर्टीज आहेत कुठल्याही मटेरियल बॉडीच्या, आणि त्यांना तुम्ही म्हणू शकता फिजिकल क्वांटिटी. तर या पद्धतीनं फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय, मला वाटतं तुमचं सर्व क्लिअर झालं असेल. आता युनिट फॉर मेजरमेंट म्हणजे काय बघू आपण. कारण फिजिकल क्वांटिटी तुम्हाला कळल्या, मेजरेबल प्रॉपर्टी कोणत्या कळल्या, आता मेजरमेंट आणि युनिट फॉर मेजरमेंट याचा स्टडी करूया. फर्स्ट ऑफ ऑल we'll try to clear the definition for unit for measurement. कसे डेफिनेशन आहे पहा. A reference standard used for measurement of physical quantity is called unit of that quantity. म्हणजे युनिट, एखाद्या क्वांटिटीचं युनिट म्हणजे रेफरन्स स्टँडर्ड युज्ड फॉर मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी. एक्झाम्पल देतो. आता जर तुम्ही लेंथ याला फिजिकल क्वांटिटी म्हणत असाल तर लेंथच्या मेजरमेंटसाठी कोणती रेफरन्स स्टँडर्ड यूज झालेली आहे. मीटर हे एक यूज झालंय, सेंटीमीटर यूज झालेलं आहे, मिलीमीटर यूज झालेलं आहे, किलोमीटर यूज झालेलं आहे. isn't it? So millimeter, centimeter, meter, kilometer, these are the reference standard used for measurement of length. मग त्या रेफरन्स स्टँडर्डला लेंथचं युनिट म्हणायचं. दुसरं एक्झाम्पल देतो. मास फिजिकल क्वांटिटी म्हणणार तुम्ही याला, कारण मास ही मटेरियल बॉडीची मेजरेबल प्रॉपर्टी, त्यामुळे ती फिजिकल क्वांटिटी. मग मासच्या मेजरमेंटसाठी कोणती रेफरन्स स्टँडर्ड आपण यूज करतो. ग्रॅम, मिलीग्रॅम, ग्रॅम, किलोग्रॅम, टन, मेट्रिक टन, बऱ्याच रेफरन्स स्टँडर्ड्स आहेत मासच्या मेजरमेंटसाठी. त्यामुळं मिलीग्रॅम असेल, ग्रॅम असेल, किलोग्रॅम असेल, टन असेल, मेट्रिक टन असतील, ही सगळी रेफरन्स स्टँडर्ड्स आहेत विच आर युज्ड फॉर मेजरमेंट ऑफ मास. आणि त्या रेफरन्स स्टँडर्ड्सना मासचं युनिट म्हणायचं. असं प्रत्येक फिजिकल क्वांटिटीचा रेफरन्स स्टँडर्ड यूज झालेली आहे. टाइम साठी सेकंड तुम्ही यूज करता, isn't it? टेम्परेचर साठी डिग्री सेल्सिअस किंवा फॅरेनहाइट किंवा केल्विन यूज करता. फोर्स साठी न्यूटन किंवा डाईन यूज करता. बरं, प्रत्येकाला रेफरन्स स्टँडर्ड यूज करावं लागेल प्रत्येक क्वांटिटीचं मेजरमेंट करताना. मग जे रेफरन्स स्टँडर्ड तुम्ही यूज करता फॉर मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड युनिट ऑफ दॅट क्वांटिटी. एक्झाम्पल, लेंथ साठी मीटर, म्हणून मीटर हे रेफरन्स स्टँडर्ड, दॅट्स वाय मीटर इज द युनिट ऑफ लेंथ. मास साठी किलोग्रॅम, किलोग्रॅम हे रेफरन्स स्टँडर्ड, म्हणून किलोग्रॅम इज द युनिट ऑफ मास. टाइम साठी सेकंड हे रेफरन्स स्टँडर्ड आहे. सो रेफरन्स स्टँडर्ड युज्ड फॉर मेजरमेंट ऑफ टाइम इज सेकंड. सो सेकंड इज द युनिट ऑफ टाइम. आता तुम्हाला फिजिकल क्वांटिटी कळलं, त्यानंतर फिजिकल क्वांटिटीचं एक्झाम्पल्स कळली, आणि युनिट फॉर मेजरमेंट हे देखील एक्झाम्पल मधून कळलं, डेफिनेशन मधून तुम्हाला कळलं. आता आपण शिकूया व्हॉट इज नीड फॉर मेजरमेंट. मेजरमेंट करायचंच का, कुणाचं करायचं हे कळलं, फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट करायचं, पण काय नीड आहे मेजरमेंटची ती स्टडी करू आपण. नीड ऑर नेसेसिटी ऑफ मेजरमेंट. नेसेसिटी म्हणजे आवश्यकता. मेजरमेंटची आवश्यकताच काय आहे. कुणाचं मेजरमेंट करावं लागतं, फिजिकल क्वांटिटीचं, हे माहित झालं आपल्याला. सी, मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी इज नेसेसरी. सी, कशासाठी, टू एक्सप्रेस अ फिजिकल क्वांटिटी कम्प्लिटली. एखादी फिजिकल क्वांटिटी तुम्ही मेजर केली तर ती कम्प्लीट एक्सप्रेस करायची असेल तर मेजरमेंटची गरज आहे. सेकंड, टू डिटरमाइन मॅग्निट्यूड ऑफ दॅट फिजिकल क्वांटिटी. थर्ड, टू कम्पेअर टू सिमिलर फिजिकल क्वांटिटीज. मला दोन सिमिलर फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय, इनिशियल व्हेलॉसिटी आणि फायनल व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीज आहेत पण सिमिलर क्वांटिटी आहेत. त्याचबरोबर साइन थीटा अपॉन कॉस थीटा हे दोन्ही हे अँगल आहेत, सिमिलर क्वांटिटी आहे. अशा सिमिलर क्वांटिटीचं तुम्हाला कंपॅरिझन करायचं असेल तर त्यांचं मेजरमेंट करणं गरजेचं आहे. आणि चौथी जी गरज आहे मेजरमेंटची, टू प्रूव्ह द फिजिकल लॉज
अँड इक्वेशन्स. आपल्याला फिजिक्स मध्ये कितीतरी लॉज सांगता येतील. न्यूटननं तुम्हाला सांगून ठेवलेले लॉज आहेत. त्याबरोबर न्यूटन्स लॉज ऑफ ग्रॅव्हिटेशन पण तुम्ही शिकला. आर्किमिडीज प्रिन्सिपल पण तुम्ही शिकलेला. नंबर ऑफ लॉज आहे. हे लॉज प्रूव्ह करायचे असतील किंवा हे लॉज तुम्हाला किंवा त्याची इक्वेशन्स तुम्हाला प्रूव्ह करायचे असतील तर आपण मेजरमेंट करतो. त्या मेजरमेंटची गरज आहे. सो टू प्रूव्ह फिजिकल लॉज और फिजिकल इक्वेशन्स. सो या 4 कारणामुळं पहिलं कोणतं? टू एक्सप्रेस अ फिजिकल क्वांटिटी कम्प्लिटली. सेकंड, टू डिटरमाइन द मॅग्निट्यूड ऑफ फिजिकल क्वांटिटी. थर्ड, to compare the two similar physical quantities, and fourth, to prove physical laws and equations. या कारणासाठी फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट नेसेसरी आहे. मग मेजरमेंट नेसेसरी असेल तर व्हॉट इज मीन बाय मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी हे समजावून घेऊया. सो व्हॉट इज मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी? फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट करणं म्हणजे काय ते समजावून घेऊया. आता मेजरमेंट गरजेचं आहे हे कळ. आणि मेजरमेंट करताना तुम्हाला एक रेफरन्स स्टँडर्ड लागेल हे पण कळ. त्या रेफरन्स स्टँडर्डला तुम्ही युनिट म्हणणार आहात. आता व्हॉट इज मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी? सी, पहिल्यांदा मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटीची तुम्हाला डेफिनेशन आहे. सी, मेजरमेंट ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी इन्व्हॉल्व्स, म्हणजे कशाचा समावेश असतो या मेजरमेंट मध्ये? कंपॅरिझन ऑफ दॅट क्वांटिटी विथ सम ऍक्सेप्टेड रेफरन्स स्टँडर्ड. आणि ह्या ऍक्सेप्टेड रेफरन्स स्टँडर्डला तुम्ही थोड्या वेळापूर्वी युनिट म्हटलेला. म्हणजे एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं तुम्ही मेजरमेंट करणार असाल तर ते मेजरमेंट करणे म्हणजे काय? कंपॅरिझन करणे त्या फिजिकल क्वांटिटीचं त्याच्या युनिट बरोबर, म्हणजे ऍक्सेप्टेड स्टँडर्ड बरोबर कंपॅरिझन करायचं त्या फिजिकल क्वांटिटीचं, म्हणजे मेजरमेंट करायचे. इतका सोपा मिनिंग आहे. So once again, I will clear the meaning of what is measurement of physical quantity. Physical quantity चं measurement करणं म्हणजे काय? See, measurement of any physical quantity involves, what involves? Comparison of that quantity. See here, comparison of that quantity. कुणाबरोबर comparison? तुलना करायची त्या क्वांटिटीची. कुणाबरोबर? त्याच्या accepted standard बरोबर. आणि accepted standard म्हणजेच युनिट. म्हणजे त्या फिजिकल क्वांटिटीची त्याच्या युनिट बरोबर कंपॅरिझन करायची, तुलना करायची, म्हणजे त्या फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट करायचं. किती सोपं आहे. आपण एक्सप्लेनेशन देऊया मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटीचं म्हणजे. सी, आपण कोणत्याही फिजिकल क्वांटिटीला मेजर करू शकतो. आणि त्यासाठी काय लागेल? त्या फिजिकल क्वांटिटीचं ऍक्सेप्टेड रेफरन्स स्टँडर्ड लागेल. जसं लेंथ साठी मीटर आहे, मास साठी किलोग्रॅम आहे, टाइम साठी सेकंड आहे. तसं ज्या फिजिकल क्वांटिटीचं तुम्हाला मेजरमेंट करायचं आहे त्या फिजिकल क्वांटिटीचं तुम्हाला ऍक्सेप्टेड रेफरन्स स्टँडर्ड लागेल. आणि त्या रेफरन्स स्टँडर्ड बरोबर म्हणजेच युनिट बरोबर त्या क्वांटिटीचं कंपॅरिझन करायचं, म्हणजे त्या फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट. सो एनी फिजिकल क्वांटिटी कॅन बी मेजर्ड, म्हणजे कम्पेअर करू शकता त्याच्या युनिट बरोबर, अँड कम्प्लिटली एक्सप्रेस्ड बाय इट्स मॅग्निट्यूड अँड युनिट. मेजर करू शकता आणि कम्प्लिटली एक्सप्रेस करू शकता ती फिजिकल क्वांटिटी. कशाच्या मदतीनं? त्या क्वांटिटीच्या मॅग्निट्यूड आणि युनिटच्या मदतीनं. म्हणजे मेजरमेंट जर तुम्ही एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं केलं तर त्या मेजरमेंट मध्ये त्या क्वांटिटीची मॅग्निट्यूड आलेली असेल आणि त्या क्वांटिटीचं युनिट आलेलं असेल. त्यामुळं कम्प्लीट मेजरमेंट साठी हे पहा इथं नीड ऑफ मेजरमेंट मध्ये टू एक्सप्रेस फिजिकल क्वांटिटी कम्प्लिटली. एखादी फिजिकल क्वांटिटी तुम्हाला कम्प्लिटली एक्सप्रेस करायची असेल तर तुम्हाला त्या क्वांटिटीची मॅग्निट्यूड लागेल आणि त्या क्वांटिटीचं युनिट लागेल. त्यातील त्या मॅग्निट्यूड म्हणजेच नंबर असतो. एक्झाम्पल घेऊ आपण. सी हिअर एक्झाम्पल. आपण एखादा रॉड असेल, त्या रॉडची लेंथ मेजर केली, मग त्या रॉडची मेजरेबल प्रॉपर्टी म्हणजे लेंथ होती. अजून मास असेल, अजून टेम्परेचर असेल, डेन्सिटी असेल, त्यातील एक मेजरेबल प्रॉपर्टी तुम्ही निवडलेली आहे लेंथ. त्या रॉडची लेंथ मेजर केली. हे पहा ती लेंथ किती आली पहा, 10 मीटर. आणि त्याला सिम्बॉल आहे मीटर साठी एम. आता हे नंतर बघू आपण. 1000 सेंटीमीटर इथं का लिहिले त्याचं नंतर बघू.
रॉडची लेंथ आपण 10 मीटर केली, मेजर केली आपण 10 मीटर. मग मेजरमेंट करताना, लेंथ मेजर करताना तुम्हाला पहिल्यांदा गरज लागली ती त्याच्या रेफरन्स स्टँडर्डची म्हणजे युनिटची. ती लेंथ मेजर करताना वी नीड ऍक्सेप्टेड रेफरन्स स्टँडर्ड युज्ड फॉर मेजरमेंट ऑफ लेंथ, आणि ते कोणतं आहे? मीटर. आणि त्या रॉडची लेंथ 10 मीटर मिळाली, याचा अर्थ काय? ऍक्सेप्टेड स्टँडर्ड बरोबर त्याच्या त्या लेंथ ह्या क्वांटिटीचं आपण कंपॅरिझन केलं. लेंथ ऑफ रॉड इज 10 मीटर, याचं मिनिंग तुम्हाला सांगतो काय. म्हणजे ह्या मेजरमेंट मध्ये तुम्हाला मॅग्निट्यूड मिळाली लेंथची 10 आणि त्याचं युनिट आहे मीटर. मग इथं तुम्ही मेजरमेंट केलं म्हणजे नेमकं काय केलं? कंपॅरिझन केलं. कुणाचं? त्या फिजिकल क्वांटिटीचं त्याच्या युनिट बरोबर. सी हिअर, आय विल एक्सप्लेन. In this measurement, this meter is the reference standard used for measurement of length. Are you agree with this? आणि मग त्या रॉडची जी लेंथ आहे 10, त्या रॉडची जी लेंथ आहे 10, this length of rod is 10 times more than its accepted standard. Is it clear? दुसरं एक्झाम्पल घ्या इथंच, ह्या रॉडच्या लेंथ बाबतीतच घ्या. 10 मीटर म्हणजे तुम्ही लिहू शकता 1000 सेंटीमीटर. 10 मीटर म्हणजे 1000 सेंटीमीटर असं लिहू शकता. मग 10 मीटर इक्वल टू 1000 सेंटीमीटर म्हणजे असं म्हटलात तुम्ही की लेंथ ऑफ रॉड इक्वल टू 1000 सेंटीमीटर असं लक्षात घ्या. मग इथं तुम्ही मेजरमेंट करताना ऍक्सेप्टेड स्टँडर्ड फॉर लेंथ कोणतं घेतलात? सेंटीमीटर. सेंटीमीटर घेतलं आणि रॉडची लेंथ किती लिहिलात? 1000 सेंटीमीटर. मग या मेजरमेंट मध्ये सेंटीमीटर इज द ऍक्सेप्टेड स्टँडर्ड युज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ लेंथ. इज इट? म्हणजे युनिट. आणि त्या रॉडची लेंथ 1000 टाइम्स मोर आहे दॅन इट्स ऍक्सेप्टेड स्टँडर्ड, दॅन इट्स युनिट. And this comparison is nothing but measurement of physical quantity. आणि एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं तुम्ही ज्यावेळेला मेजरमेंट करता त्यावेळी तुमच्याकडे एक नंबर मिळतो आणि एक युनिट मिळतं. Isn't it? इथं रॉडची लेंथ तुम्ही 10 मीटर लिहिलेले आहे, त्यावेळेला तुम्हाला एक नंबर मिळाला आणि एक युनिट मिळालं. रॉडची लेंथ 1000 सेंटीमीटर मिळाली तुम्हाला, मेजर केली, त्यावेळेला एक नंबर मिळाला आणि एक युनिट मिळाला. So, measure quantity, measured physical quantity, आपण कॅपिटल Q न दाखवूया, physical quantity, quantity Q is expressed in terms of number followed by a corresponding unit. बघा ना इथं, length is physical quantity, it is measured how much? 10 meter. मग ते जे मेजरमेंट आहे ते कशाच्या फॉर्म मध्ये आहे? एक नंबर आहे तिथं 10 फॉलोड बाय करस्पॉन्डिंग युनिट. मग मीटर मध्ये यूज केला असेल तर मीटर येईल, सेंटीमीटर मध्ये यूज केला तर सेंटीमीटर मध्ये येईल. मग लेंथ जर सेंटीमीटर मध्ये मोजला असता तर नंबर 1000 आला असता, फॉलोड बाय करस्पॉन्डिंग युनिट सेंटीमीटर येईल. त्यामुळे क्वांटिटी इक्वल टू काय लिहिणार? मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी इक्वल टू प्रोडक्ट ऑफ number and its unit. You can write here. See here. That is measurement of physical quantity. एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट तुम्ही केलं तर त्या मेजरमेंट मध्ये एक नंबर असेल म्हणजे मॅग्निट्यूड असेल, फॉलोड बाय करस्पॉन्डिंग युनिट. मग इथं लेंथला मीटर येईल किंवा सेंटीमीटर येईल. आणि ज्यावेळी मीटर आलंय त्यावेळेला नंबर लहान आहे, म्हणजे हे रेफरन्स स्टँडर्ड युनिट लार्ज असेल तर नंबर स्मॉल आहे. आणि इथं सेंटीमीटर इज स्मॉल युनिट, नंबर लार्ज झाला. म्हणजे आता आपण नेक्स्ट पार्ट मध्ये स्टडी करणार आहात रिलेशन बिटवीन नंबर अँड युनिट ऑफ फिजिकल क्वांटिटी. हा नंबर म्हणजे मॅग्निट्यूड आणि मीटर म्हणजे युनिट. तर इथं तुम्हाला कळलं व्हॉट इज मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी. म्हणजे फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट म्हणजे नेमकं काय? तर काय आहे? हे कंपॅरिझन आहे त्या क्वांटिटीचं विथ इट्स युनिट. जसं आपण रॉडची लेंथ मेजर केली मीटर मध्ये आणि म्हटलं मीटर इज द ऍक्सेप्टेड स्टँडर्ड यूज फॉर मेजरमेंट ऑफ लेंथ अँड लेंथ ऑफ रॉड इज 10 टाइम्स
greater than the meter. आणि कोणत्याही क्वांटिटीचं मेजरमेंट तुम्ही ज्यावेळेला करता त्यावेळेला ते मेजरमेंट इज एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ नंबर फॉलोड बाय करस्पॉन्डिंग युनिट. जसं रॉडची लेंथ 10 हा नंबर आहे फॉलोड बाय द करस्पॉन्डिंग युनिट मीटर. रॉडची लेंथ 1000 आहे फॉलोड बाय द करस्पॉन्डिंग युनिट सेंटीमीटर. त्यामुळे फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट इज इक्वल टू नंबर मल्टिप्लाइड बाय युनिट. सो लेट अस सी द रिलेशन बिटवीन मॅग्निट्यूड म्हणजे नंबर अँड युनिट ऑफ अ फिजिकल क्वांटिटी. ह्या दोघांच्या मध्ये रिलेशन काय आहे ते आपण फाइंड आउट करू. सी हिअर, मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी. कुठल्याही फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट कम्प्लिटली तुम्हाला व्यक्त करायचं असेल तर एक नंबर लागेल आणि करस्पॉन्डिंग त्याचं युनिट लागेल. सी हिअर, मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ दॅट क्वांटिटी म्हणजे नंबर मल्टिप्लाइड बाय युनिट ऑफ दॅट क्वांटिटी. मग याला तुम्ही सिम्बॉलिक मध्ये लिहू शकता. फिजिकल क्वांटिटी म्हणजे कॅपिटल क्यू, मॅग्निट्यूड म्हणजे नंबर आपण एन न लिहितो आणि युनिट साइज ऑफ युनिट म्हणजे आपण यू न लिहितो. सी हिअर, दॅट इज क्यू इक्वल टू एन यू. फिजिकल क्वांटिटी इज द प्रोडक्ट ऑफ नंबर अँड युनिट, magnitude of quantity and unit of quantity, where what is n? n is the numerical value. त्याला तुम्ही magnitude म्हणू शकता या n ला. See, n is the numerical value, number, which is called as a magnitude of physical quantity. And what is u? Is the unit, size of unit. Small असेल सेंटीमीटर सारखं किंवा लार्ज असेल मीटर सारखं. So u is the size of unit. इथं मुलांनो तुम्हाला हा पार्ट एक्सप्लेन करून देतो. ह्या मॅग्निट्यूड मध्ये आणि युनिट मध्ये नेमकं काय रिलेशन आहे ते समजावून घेऊया. सी हिअर, व्हाईल एक्सप्रेसिंग डेफिनेट अमाऊंट ऑफ फिजिकल क्वांटिटी. म्हणजे आता आपण रॉडची लेंथ मोजलीत ना, ती डेफिनेट अमाऊंट होती फिजिकल क्वांटिटीची. लेंथ होती डेफिनेट. किती होतं? 10 मीटर होतं. आणि सेंटीमीटर मध्ये काय लिहिलात तुम्ही? 100 सेंटीमीटर लिहिलात. म्हणजे मीटर हे युनिट यूज केला त्यावेळेला नंबर मिळाला 10 आणि सेंटीमीटर हे युनिट ज्यावेळेला तुम्ही यूज केलात त्यावेळेला नंबर मिळाला 1000. पण लेंथ रॉडची ही डेफिनेटच होती, सेमच होती, सेम लेंथ, पण वेगवेगळ्या युनिट मध्ये तुम्ही त्याचं मेजरमेंट केलं. सी हिअर, thus while expressing definite amount of physical quantity, it is clear that as unit changes, मीटरचं सेंटीमीटर केलं, the magnitude n will also change. म्हणजे 10 चं 1000 झालं, 10 मीटर होतं ते 1000 सेंटीमीटर झालं. पण दोघांचा प्रॉडक्ट मात्र काही बदलला नाही. 10 मीटर इक्वल टू 1000 सेंटीमीटर असंच राहिलं. So it is clear that as unit changes, magnitude will also changes, but the product nu will always remains the same. I will give you example to explain this. See here, same example. मला डेफिनेट अमाऊंट ऑफ फिजिकल क्वांटिटी एक्सप्रेस करायची आहे. म्हणजे काय? रॉडची लेंथ एक्सप्रेस करायची. रॉड बदलणार नाही आपण, त्यामुळे रॉडची लेंथ ही डेफिनेट राहील. आता ही एक्सप्रेस करताना पहिल्यांदा मी युनिट वापरलं मीटर, त्यावेळेला 10 मीटर मला लेंथ मिळाली. आणि ते युनिट मी ज्यावेळेला बदललं, मीटरचं सेंटीमीटर केलं, त्यावेळेला नंबर बदलला, 10 चा 1000 झाला. पण प्रॉडक्ट 10 इंटू मीटर आणि 1000 इंटू सेंटीमीटर इक्वल आहे. 10 मीटर इक्वल टू 1000 सेंटीमीटर हे दोघेही इक्वल आहेत. म्हणजे NU हा प्रॉडक्ट जो आहे, नंबर आणि युनिटचा प्रॉडक्ट जो आहे, ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. जर तुम्ही युनिट बदललात तर नंबर बदलेल, असा बदलेल की प्रॉडक्ट नंबर आणि युनिटचा ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. आणि कसा बदललाय पहा, तुम्ही मीटर हे लार्ज युनिट यूज केलात, त्याला त्याचा मॅग्निट्यूड कशी मिळाली? स्मॉल. पण युनिट तुम्ही स्मॉल केलात, मॅग्निट्यूड लार्ज झाली. म्हणजे साधारणतः तुमच्या लक्षात आलं की युनिट स्मॉल केलात, मॅग्निट्यूड लार्ज होते आणि युनिट लार्ज केलात, मॅग्निट्यूड स्मॉल होते. असंच रिलेशन तुम्हाला कळतं. पण त्या दोघांचा प्रोडक्ट always remains constant. See here, therefore we can write nu equal to constant or n1 u1 equal to n2 e2.
हे तुम्हाला समजावून सांगतो. हे N1 म्हणजे 10 आणि U1 म्हणजे मीटर. सो 10 मीटर इक्वल टू N2 म्हणजे 1000 आणि U2 म्हणजे सेंटीमीटर. म्हणजे 10 मीटर इक्वल टू 1000 सेंटीमीटर. N1 U1 इक्वल टू N2 U2 म्हणजे NU इक्वल टू कॉन्स्टंट. आणि NU इक्वल टू कॉन्स्टंट असेल तर N आणि U मध्ये काय रिलेशन राहतं? कॅन यू थिंक ओव्हर इट? NU इक्वल टू कॉन्स्टंट जर असेल तर N म्हणजे मॅग्निट्यूड आणि U म्हणजे युनिट ऑफ फिजिकल क्वांटिटी आर रिलेटेड लाईक दिस. सी हियर. N इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू U. मराठीमध्ये म्हटलं जातं N इज व्यस्तानुपाती त्याला म्हणतात इन मराठी. इनव्हर्सली प्रपोर्शनल टू U. मग याला कम्प्लीट सेंटेन्स मध्ये कसं म्हणाल? व्हॉट इज N? Magnitude of physical quantity. And what is U? Unit of physical quantity. So magnitude of physical quantity is inversely proportional to unit of that quantity. म्हणजे काय? जर युनिट स्मॉल झालं तर मॅग्निट्यूड लार्ज होणार. जर युनिट लार्ज झालं तर मॅग्निट्यूड स्मॉल होणार. इथंच बघा, सेंटीमीटर स्मॉल युनिट झालं, मॅग्निट्यूड लार्ज झाली. मीटर लार्ज युनिट झालं, मॅग्निट्यूड स्मॉल झाली. So magnitude of physical quantity is inversely proportional to its unit. म्हणजेच N is inversely proportional to U किंवा NU equal to constant किंवा N1 U1 equal to N2 U2. So this is the relation between, या क्वेश्चनचा आन्सर मिळाला पहा. This is the relation between magnitude and unit of a physical quantity. And finally, larger the unit, जेवढं मेजरमेंटचं युनिट लार्ज होईल तेवढी त्याची मॅग्निट्यूड स्मॉल होईल. सी हिअर, स्मॉलर विल बी द मॅग्निट्यूड अँड व्हाईस वर्सा. इजंट इट? आर यू गेटिंग दिस? जेवढं मेजरमेंटचं युनिट मोठं वापराल तेवढी त्याची मॅग्निट्यूड स्मॉल होईल आणि जेवढं मेजरमेंटचं युनिट स्मॉल कराल तेवढी त्याची मॅग्निट्यूड लार्ज होईल. सो मॅग्निट्यूड अँड युनिट आर इनव्हर्सली proportionally related. So with this we will end our today's lecture. Thank you friends.